रोहित पवार 100% आज पाळणार आहे. काय सांगाल तुम्ही? तरुण आहे या ठिकाणी. राम शिंदे साहेब कमीत कमी 80-85 हजार मतांनी लीडवर येणार आहे. रोहित पवार हे वेळेस बारामतीला पार्सद परत जाणार. राम शिंदे 100% निवडून येणार. 5 वर्ष विकास केला लोकांना दिसतोय. आता 100% राम शिंदे निवडून येणार आहेत. नटा साहेब म्हणलं सोपा आहे खेळ. 6 कारखाना दिलं कर्जत जामखेडला. बर 1 लाख मतांनी पडून होता का सभा? अयो किती? प्रचार संपलं काय करणार आता मी तरी. हा तो आला गेला. हा 6 कारखाने देतो मला. आमदार होते तुमचे इथले. आमदार होता काम केलेत बरोबर. रोहित पवार बारीक बारीक कार्यक्रम टोळून पालतात नटवतोय. काय काय कार्यक्रम केले होते? आता काय एवढ्या माणसं सांगू का? हा हा मग काय? एवढ्या माणसं सांगायसारखं नाही. सांगा सांगा. नको 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 पाया पडतो माझे आई बापा. काय सांगा? नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, जर तुम्ही या ठिकाणची परिस्थिती बघितली तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधील कर्जत या ठिकाणी राम शिंदे यांची भव्य सभा या ठिकाणी भरलेली आहे. आणि या सभेसाठी एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भारतीय जनता पक्षाचे की अध्यक्ष आहे JP नड्डा, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकंदरीत या ठिकाणच्या जनतेचं काय म्हणणं आहे हे आपण बेधडक चर्चेच्या माध्यमातून ऐकून घ्या. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सभेसाठी या ठिकाणी राम शिंदे यांची मोठी सभा या ठिकाणी होती, काय सांगाल एकत्रित? राम शिंदेचा साहेबांचा विजय हा निश्चितच आहे. भरघोष मताने विजय होणार आहे राम साहेबांचा. राम शिंदे साहेब नाव काय? तुमचं नाव काय? नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आज या ठिकाणी सभा होती, सभेमध्ये काय सांगितलं? 20 तारखेला कमळाला मतदान करा. नमस्कार. नमस्कार. लयच उंच दिसतं. उंचच आहे, आता काय करावं त्याला. काय सांगाल आता कशी परिस्थिती असणार या ठिकाणी? तुम्ही सुद्धा या ठिकाणी सभेला उपस्थित होता. खऱ्या अर्थाने मी काँग्रेस आईचा माणूस आहे. बरं. परंतु इथं काँग्रेस आई संपवण्याचं काम हां. हे आम्ही 30 वर्ष भाजप बरोबर लढत होतो, पण भाजपने आमचा पंजा नाही ही केला, म्हणजे चिन्ह घालवलं नाही. खऱ्या अर्थाने रोहित पवार इथं 5 वर्षापूर्वी आला आणि त्यांनी आमचं पंजा ही चिन्ह नाही हे गोठवायचं काम खऱ्या अर्थाने रोहित पवारला केलं, पवारनी केलं. त्यामुळं काँग्रेसचा जेवढा टप्पा आहे काँग्रेस आयचा, तेवढं आम्ही सगळं मतदान भाजपला करणार आहोत. नमस्कार. 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 काय नाव आपलं? मी प्रशांत पाटील जवळ. भव्यची मोठी सभा या ठिकाणी भरली गेली होती. या ठिकाणी JP नड्डा, जे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, ते सुद्धा या सभेला उपस्थित होते. एकंदरीत काय सांगाल, काय परिस्थिती असणार आहे? एकंदरीत राम शिंदे सरांवरचं प्रेम या जनते मतदारसंघातलं आणि या मतदारसंघातल्या राम शिंदे सरांविषयीच्या प्रेमापोटी आज हा विशाल जनसमुदाय या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. यावरूनच लक्षात येतं आहे की राम शिंदे सर आणि मतदारसंघाचं किती जवळचं हाडामासाचं नातं आहे. केलेल्या विकासाच्या मोबदल्यात जनता ही राम शिंदे सरांना एकमुखाने या ठिकाणी जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आजची सभा ही एक राम शिंदे सरांची विजयी सांगता सभा नसून ही विजयी सभा आहे. हे सर्व मतदारसंघातील आणि उभ्या महाराष्ट्राला दाखवून देणारं चित्र आहे. नमस्कार. काय सांगाल, आज या ठिकाणी भव्य मोठी सभा या ठिकाणी भरली गेली होती आणि या सभेसाठी जे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा हे देखील या ठिकाणी आले होते. ही सभा झालेली असून ही सभा ही सगळी साहेबांवर प्रेम करणारी आणि भूमिपुत्रांवर प्रेम करणारी ही लोक आहेत. आणि पवारसाहेबांची सभा असताना त्या पवारसाहेबांच्या सभेला डावलून एवढी मोठी लोकसंख्या येते, जनता येते, म्हणजे ही विजयाची सभा आहे आणि भूमिपुत्र नक्कीच विजयी होणार आणि परके आक्रमक आम्ही 23 तारखेला पलटून लावणार. एकंदरीत जर या सभेला पाहायला गेलं तर किती लोकसंख्या असेल असा आपला अंदाज? 40 ते 50 हजार लोकसंख्येच्या दरम्यान जनता होती आज रामभाऊंच्या सभेला. नमस्कार. काय सांगाल, या ठिकाणी सभा भरली होती? आजच्या सभेवरून कळतंय विजय 100% रामभाऊंचा झालेला आहे आजच. नमस्कार. काय नाव? नमस्कार. गणेश गावडे, दुधवडी. बरं. काय सांगाल, आज या ठिकाणी सभा भरली होती, काय म्हणणं आहे तुमचं? आजच्या सभेचं जर JP साहेब नड्डा आले यांच्या सभेचा विषय नसून शिंदे साहेबांवर प्रेम करणारी ही जनता आहे. त्यामुळं शिंदे साहेबांवर किती आपल्या कर्जत जामखेडमध्ये जनता प्रेम करते हे दिसून आले आणि निश्चितच विजय सभा म्हणून संबोधली जाईल आजची सभा. रोहित पवार आणि राम शिंदे अशी या ठिकाणी लढत आहे. काय एकतर्फी आहे या सभेवर तुम्हाला कळालं असेल. या ठिकाणी 85,000च्या लेंडी राम शिंदे साहेब या ठिकाणी 100% विजय होणार ही तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल सभेच्या चिन्ह. एकंदरीत या सभेला किती लोकसंख्या असेल? या सभेला एकंदरीत 15 ते 16,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. ते बी आचारसंहितेचा भंग नाही हो म्हणून तरी बी नड्डा साहेब व्यवस्थेवर ते या ठिकाणी उपस्थित राहिले. ह्याच्यावरून समजायचं की ही गर्दी नाही, ही दर्दी लोक या ठिकाणी उभं राहिली. काय सांगाल, या ठिकाणी विजय नक्की आहे. विजय
शिंदे साहेबाचा. नमस्कार बोला. रोहित पवारांना आम्ही भीमा नदीच्या पलीकडे पळून लावणार. कर्जत मध्ये आता त्याला थारा नाही. कसे आमदार होते तुमचे? आता आमदार संपले, आता माझे आमदार नाही. काय सांगाल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भविष्य सभा या ठिकाणी भरली गेली होती. राम शिंदे साहेब यांच्या दृष्टीने ही सभा फार महत्त्वाची होती. राम शिंदे साहेब आमदार तर होणारच आहेत, परंतु नामदार सुद्धा होणार आहेत. आणि आम्ही सर्वजण बारामतीला रोहित पवारांच्या आजोबांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. नमस्कार. काय नमस्कार. 100% आता काय विचारायचे मला का? 100% गुलाल आहेच. बोलाल कोणाचा असणार? राम शिंदे साहेबांचा, भाजपचा, युतीचा. बरं, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर रोहित पवार हे सुद्धा तुमचे आमदार होते. आता होते, फसून आणलं, पण आता नाहीत. आता ते माजी आमदार गो टू द बारामती. विशेष नाही का? विषय नाही, बिलकुल नाही. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. काय सांगाल? अहो जुनं ती सोनं असतं. बरं. जी जातीचा तो जातीचाच असतो. जे शेतकऱ्याची जात आहे तो शेतकऱ्याचाच कलावळ येणार आहे. हे बंगल्यात राहणारे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राज्य भोगणारे ह्यांना जनतेचं काय कालवळ आहे, काय कशी प्रगती करायची, काय करायची ह्यांना काहीच माहीत नाही. सभेमध्ये राम शिंदे यांनी काय सांगितलं तुम्हाला? सभेमध्ये राम शिंदे त्यांनी जे केलेलं कौतुक आहे, म्हणजे जे केलेलं कार्य ते आमच्या रात्रंदिवस मनामध्ये खेळतंय. ह्यांनी काय केलेलं, ह्यांनी 5 वर्षात काय केलेलं आहे? ह्यांनी काहीच केलं नाही. नुसतं लबाडीचा धंदा केलेला आहे, कुठलंच काम केलं नाही. नुसत्या पाट्या लावल्या. माझ्या स्वतःच्या वावरामध्ये शिवरस्ता होता, नुसती दगडं टाकली, त्याचं कामच केलं नाही. आणि जिथं काही खोली केली राम शिंदेनी, पहिली बंधाऱ्याची खोली केली, त्याच्यात ह्यांनी पुन्हा अतिक्रम केला आणि त्याला मुठभर सुद्धा माती निघली नाही. तो नुसत्या डगरी ढासळल्या, डगरी खोलल्या आणि त्यांचा हिशोब त्यांनी घेऊन गेला. त्यांनी एकच बांधारा बांधला, त्यात पाण्याचा टिपका नाही. अजून मी तुम्ही मीडियाचे लोक चला तिथं मी प्रत्यक्ष धावतो. काय परिस्थिती. नमस्कार. तरुण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राम शिंदे यांची भविष्य सभा या ठिकाणी भरली गेली होती. ही सभा सांगता सभा नसून एक विजय सभा झालेली आहे आजची. जे पण नड्डा आले टायमाचं उल्लंघन न करता त्यांनी विजय सभा आज घोषित केलेली आहे. राम शिंदे. रोहित पवार हा फक्त त्यांचा बोलण्यापुरता माणूस आहे. नमस्कार. काय नाव आपलं? बाळासाहेब अंकुश. काय हे? हे भूमिपुत्र. भूमिपुत्र. हा. खूप मस्त रंगवला आहे. काय सांगाल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राम शिंदे यांची भविष्य मोठी सभा या ठिकाणी भरली गेली होती आणि या सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत ते JP नड्डा सुद्धा या ठिकाणी आले होते. ही सभा म्हणजे साहेबांची विजयी सभा होती आज. बर खरड्यातून साहेबांना सगळ्यात जास्त लीड भेटणार. बर. नमस्कार. काय सांगाल या राम शिंदे विजयी झाले असं घोषित केलंय मी तर आताच. कसं काय? मग नड्डा साहेब 2 मिनिटं का होईना पण येऊन लोकांना भेटून गेले. मत परिवर्तन झालंय. नमस्कार. काय नाव? नमस्ते. आरती थोरात, युवती शहराध्यक्ष. काय सांगाल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भविष्य मोठी या ठिकाणी राम शिंदे यांची सभा होती. हो. आता या ठिकाणी आपले सगळे जेवढे आपण BJPचे मोठे नेते वगैरे बोलवले होते ते सगळे आपले इथं उपस्थित राहिले. त्यांचा एकही नेता उपस्थित राहिला नाही. त्यामुळे विजय आपला ठामपणे झालेला इथंच घोषित करते मी सुद्धा. नमस्कार. भूमिपुत्र हा काय विषय आहे एकंदरीत? भूमिपुत्र म्हणजे आपल्या मातीतला माणूस आहे म्हणून भूमिपुत्र. बर. आणि बाहेरचा पोस्टर बॉईज नाहीये, भूमिपुत्र आहे. मातीतल्या माणसालाच आपण भूमिपुत्र बोलू भविष्य शकतो. मोठी सभा या ठिकाणी भरली गेली होती. एकंदरीत गर्दीची लोकसंख्या किती असेल अंदाजे? गर्दीची लोकसंख्या प्रचंड. रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. याच्यावरूनच समजतंय की विजय कोणाचा आहे ते. नमस्कार. काय सांगाल एक महिला सरकारची लाडकी बहीण म्हणून तुम्ही काय सांगाल? सरकारची लाडकी बहीण म्हणून म्हणजे सरकारने लाडक्या बहिणींना एवढं प्रेम दिलंय आणि सरकार ज्यांना भाऊ नाही, ज्यांना आई वडील नाहीत त्यांना लाडकी बहीण म्हणते. म्हणजे ऑफकोर्सच आता त्यांनी तो विजय घोषितच केला लाडक्या बहिणींनी सुद्धा. नमस्कार. नमस्कार. बोला. काय सांगाल? काय सर्वसामान्य शेतकऱ्याने बोललं पाहिजे? सभेला आला होता आहे ना? कशाला आला? शेतीसाठी बी चांगले आहेत नदी. काय सांगितलं? राम शिंदे या ठिकाणी बोलले होते सभेमध्ये, काय म्हणाले? पाण्याचे जे कामं चांगले केलेले आहेत राम शिंदे साहेबांनी. जिथं कुकडीचं पाणी आणू म्हणले तर. नमस्कार. तुम्ही त्यांचं काय ऐकताय? हा बोला. ऊसाविषयी या आम्हाला पवार आडी होते ऊसासाठी. आमची नोंद सुद्धा घेणार कारखान्याला ऊसाला. मग त्याच्यासाठी आम्ही विरोधातच करणार त्याच्या मतदान पवाराच्या. कारखाना असं काहीतरी ऊस घ्यायनात ना आमचा ती नोंदी घ्यायनात ऊसाच्या. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भाषणात राम शिंदे यांनी म्हणलं होतं की बाबा आपण सुद्धा या ठिकाणी कारखाना आणणार. हा आणते ना कारखाना. अशा अडवणूक केल्यावर आणते ना कारखाना. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये जी काय वावडी उडवली होती तुतर्यावाल्यांनी, ती वावडी जी होती ती नड्डासाहेब येणार नाहीत. या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये राम शिंदेंचं काय जे वजन आहे ते वजन काय आहे ते आज राम शिंदेंनी दाखवून दिलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आता हेलिकॉप्टरवरती चाललेलं आहे. हेलिकॉप्टर नड्डा साहेबांचं आहे.
या ठिकाणी कर्जत जामखेडमध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं राम शिंदे या ठिकाणी निवडून येणार आहेत. जनता आत्ता जवळजवळ 20,000 लोक या सभेला होते आणि 20,000 घरामध्ये आता संदेश गेलेला आहे. नड्डासाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि नड्डासाहेबांनी या ठिकाणी सर्वांना एक आशीर्वादपर या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या कर्जत जामखेडमध्ये आता कमळ फुलणार आहे असं मला वाटतं. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर इकडे सुद्धा जनता आहे, त्यांचं सुद्धा आपण म्हणणं ऐकून घेऊया. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं? इकडे इकडे इकडं असेल. काय नाव आपलं? इकडे इकडे इकडे. काय सांगाल या ठिकाणी? लक्ष्मण भोसले. काय नाव आपलं? लक्ष्मण भोसले. काय सांगाल या ठिकाणी सभेला तुम्ही सुद्धा उपस्थित होता. एकंदरीत जर भव्य अशी सभा या ठिकाणी पाहायला भेटत होती, काय सांगितले राम शिंदे या सभेमध्ये? राम शिंदेने पाण्याचा प्रश्न सोडला. लोकांच्या अडीअडचणीला उभा राहणारा माणूस आहे, गोरगरिबांसाठी लढणारा माणूस आहे. रोहित पवार हे एक लोकांवर दडपशाही करणारी माणसं आहेत. त्यासाठी राम शिंदे हे आपल्या फायदेशीर माणसं आहेत ना. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भव्यशी सभा या ठिकाणी मोठी सभा घेण्यात आली होती. एकंदरीत काय परिस्थिती असते? राम शिंदे साहेबांचा 100% विजय. 50, 60, 70 हजार निवडून येतील. ते बी 100%. तुम्ही बघितलं किती गर्दी होती? किती लोकसंख्या होती असं? लोकसंख्या ह्याची कॅपॅसिटी 10,000ची कॅपॅसिटी मांडवाच्या आणि मांडवाच्या बाहेर तेवढीच माणसं होती. पुन्हा तुम्ही बघितलं नाही का? बघितलं. एकंदरीत जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे जे काही अध्यक्ष JP नड्डा ते देखील या ठिकाणी शेवटच्या क्षणी आले होते. शेवट का व्हायला आले आम्ही समाधानी. त्याला तिकडे पुढे वेळ झाला, ते मोठे पुढे नेते ते त्याला प्रत्येक उली वेळ देतो. आले मेहरबानी. त्यांचं संचार हालते जामखेडमध्ये नाही आले, त्याला बोललो काही ते लगेच नाही आले आम्हाला लगेच बोलायला लागली ती. महाराष्ट्रातल्या नेत्याने आमच्या आले का नाही? आले मेहरबानी. काय एकंदरीत काय परिस्थिती असणार आहे कर्जत जामखेडची? सांगितलं ना मी 100% साहेब निवडून येणार. राम साहेब निवडून येणार. रोहित पवार या ठिकाणी आमदार होते. रोहित पवार 100% आज पाडलेला आहे. तरुण आहे, काय सांगाल तुम्ही? तरुण आहे या ठिकाणी. राम शिंदे साहेब कमीत कमी 80-85 हजार मतांनी लीडवर येणार आहे. रोहित पवार हे वेळेस बारामतीला पार्सल परत जाणार. राम शिंदे 100% निवडून 5 वर्ष विकास केला लोकांना दिसतोय. आता 100% राम शिंदे निवडून येणार आहेत. नड्डा साहेब म्हणलं सोपा आहे खेळ. 6 कारखाना दिलं कर्जत जामखेडला. बर 1 लाख मतांनी पडून होता का सभा? अयो प्रचार संपला काय करणार आता मी तरी. तो आला गेला. 6 कारखाने देतो मला. आमदार होते तुमचे इथले. आमदार होता काम केलेत बरोबर. पवार बारीक बारीक कार्यक्रम टोळून पालतात नटवतोय. काय काय कार्यक्रम केले होते? आता काय एवढ्या माणसं सांगू का? हा मग एवढ्या माणसं सांगायसारखं नाही. सांगा. नको पाया पडतो माझे आई बापा. काय सांगाल जर पाहिलं गेलं तर या सभेसाठी तुम्ही सुद्धा उपस्थित होता. एकंदरीत राम शिंदे यांची या ठिकाणी सभा शेवटची सभा होती असं सांगण्यात येत आहे. काय सांगाल? शेवटची सभा म्हणजे आमच्या साहेबांची विजयाची सभा होती. एवढी गर्दी प्रचंड, काय पैसे देऊन आलेले माणसं नाही. आमच्यासारखे मानाने इथं उपस्थित राहिलेत. इथं सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व शेतकरी, महिला भगिनी सर्व उपस्थित राहिलेत. ते बघूनच तुम्हाला विजय नक्की कोणाचा हे कळलं असेल. काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं भारतीय जनता पक्षाचे जे की अध्यक्ष होते JP नड्डा ते देखील या ठिकाणी आले होते. ते पण आले, थोडा उशीर झाला पण ते उपस्थित राहिले. विरोधी पार्टी म्हणायचे ते साहेब येणार नाही, JP नड्डा उपस्थित राहणार नाही. त्यांना दाखवून दिलं की आमचे साहेबांनी की आमच्यासाठी JP नड्डाच काय कोणी बी साहेबांनी शब्द टाकला तर केंद्रातले कोणी पण येऊ शकतं, हे राम शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. 23 तारखेनंतर काय परिस्थिती असणार आहे? 23 तारखेनंतर राम शिंदे साहेबांचा गुलाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आनंद व्यक्त करणार आहेत. समोरच्यांना त्यांचा परदेश त्यांच्या तिकडे पाठवणारच आहेत. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी भव्यशी सभा या ठिकाणी राम शिंदे यांची भरली गेली होती. काय सांगाल या सभेबद्दल? ह्या सभेच्या माध्यमातून एकच विषय आहे का जो कर्जत जामखेडची जनतेला मागच्या पंचवर्षी जे रोहित पवारांनी छोटे खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करून आणि ह्या जनतेचं एक आपण काय म्हणतो मिसयूज करून ही कर्जत जामखेडची मतदारसंघ त्यांच्या हातात घेतली होती. पर आता राम शिंदे साहेबांपेक्षा त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे सगळे शिलेदार ह्यांनी ही निवडणूक आमच्या हातात घेतली. आता लोकांना कळून चुकलं आहे का ही सिर्फ ॲडव्हर्टाईजमेंटवाला माणूस आहे, कामं धंदे काही नाही.
आपण जे पी नड्डा देखील जे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते ते देखील या सभेला हजर होते. जी नड्डा साहेबांचं असं झालं का जी मागं त्यांची सभा होती त्या सभेमध्ये उशीर झाल्यामुळं ती आज आहे. आता त्यांनी उठवलं होतं का बाबा जे पी नड्डा साहेब येणार नाही, त्यामुळं आपण पाहतोय का राम शिंदे साहेबांनी आचारसंहिताची मर्यादा पाळून 5 वाजता माईक बंद करून आदरणीय जे पी नड्डा साहेबांची वाट बघून त्यांचं स्वागत केलं. पण कोणत्या प्रकारचं आचारसंहिताचं भंग होऊ नये त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी ती भान ठेवून आपली सभा बंद करून आदरणीय साहेबांचं वेट केलं. नमस्कार, काय सांगाल? आज भविष्य सभा या ठिकाणी कर्जतमध्ये भरली गेली होती राम शिंदे यांची. काय नाव आपलं? कांतीलाल गरड. काय सांगाल? आज भविष्य सभा या ठिकाणी भरली गेली होती. 2024ची परिस्थिती काय असणार आहे? फक्त राम शिंदे साहेब हा. भूमिपुत्रच. राम शिंदे साहेब. राम शिंदे साहेब त्यांच्यासाठी आम्ही आल्टो गाडीला चार जणांची परवानगी असून आम्ही 6 जण बसून आलो. गाडीत बसलेलो. बरं. कुठून आलात तुम्ही? काय नाव? निंबोडीहून आलो होतं. तुमचं नाव काय? हनुमंत जगदाळे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर रोहित पवार हे सुद्धा तुमचे आमदार होते ना. हा. काही केलं नाही त्यांनी. फुसका बार रोहित पवार. नमस्कार, काय नाव? नमस्ते, भागवत जेवे निंबोडी. काय सांगाल? आज सभेमध्ये तुम्ही सुद्धा आला. एक नंबर काम आहे शिंदे कशी झाली सरांची. सभा? एकदम मस्त झाली. कोण कोण आले होते सभेला? आपले माहिजळगाव सभेला कोण कोण आले होते? राष्ट्रीय नेते राष्ट्रीय जे पी नड्डा आले होते. हो. भारतीय जनता पक्षाचे हो, आलते अध्यक्ष. ना. काय कशी परिस्थिती असणार आहे? नमस्कार, बोला. काय परिस्थिती असणार? नाव काय आहे? तिकडे काय म्हणतो? बोला, काय नाव आपलं? पप्पू जाधव हा. निंबोडी. काय कशी परिस्थिती असणार? एकदम एकच नंबर परिस्थिती. राम शिंदे साहेबच निवडून येणार. पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. नमस्कार, काय सांगाल? आज सभा होती या ठिकाणी. नाही, बोला बोला. नमस्कार, काय सांगाल? आज सभा होती या ठिकाणी. कारण आज भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार. 100% म्हणजे 100% येणार. नमस्कार, बोला. नमस्कार, काय नाव आपलं? आप्पासाहेब केसकर. कुठून आलाय? तरडगाववरून. करडगावरून. लय जण आला होता. हो खूप जनसंख्या होती. हो होती की. कोणाची होती सभा? ही शिंदे साहेबांची. कोण कोण आलं होतं सभेला? सभेला नड्डा साहेब, प्रवीण दादा, गुले पाटील. काय सांगितलं? सांगितलं विकास करू. विकास केलेला बी आहे शिंदे साहेबांनी. काय कशी परिस्थिती असणार आहे या सभेवरून? ह्या कर्जत जामखेडचा आमदार म्हणजे शिंदे साहेबच होणार. कसं काय? हो. ही जनता खोट्या आश्वासनाला बोलून नाही जाणार. नमस्कार, काय नाव आपलं? धर्मादेव कोते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भूमिपुत्र आहे. भूमिपुत्र. रामकृष्ण हरी म्हणलो. अहो इथे भूमिपुत्र आहे. ते रामकृष्ण आहे तिकडे बारामतीकडे तिकडे. रामकृष्ण हरी. राम राम करा साहेब तुम्ही. राम राम. राम राम. राम राम बोलताय. बोला साहेब. काय नाव आपलं? आता नाव आता सांगायची गरज आता एवढं काढत असतं. धर्मादेव नाव सांगितलं की. धर्म जगताप. काय कशी परिस्थिती असणार आहे या ठिकाणी? या ठिकाणी शिंदे साहेब येणार. राम शिंदे साहेब. काय झालंय बरं का, शिंदे साहेबांनी काल रोहितदादा तरडगावचे आम्ही बरोबर. कर्जत तालुका आणि तरडगाव गाव आहे तिथं काल रोहितदादा सभा झाली. सभा झाल्यानंतर रोहित पवारने एक 10 फूट 10 बाय 10चा सभामंडप सगळं नाही, त्यांनी जी सभा सांगितली ती राम शिंदे साहेबांनी जी बाळूमामाचं मंदिर आहे त्या मंदिरासमोरच्या सभामंडपात सभा सांगितली आणि ते सभामंडप दिलंय राम शिंदे साहेबांनी. त्याच्यामुळे रोहित पवारला तरडगावमध्ये 100%पैकी 1% बी मतदान पडणार नाही. नमस्कार, काय सांगाल? आज सभेमध्ये तुम्ही सुद्धा होता. कोणतं चॅनल आहे साहेब? आजच्या सभेबद्दल सांगायचं झालं तर राम शिंदे साहेबांची एकदम जोरदार सभा झाली. एकदम जोरदार. ह्याच्यावरूनच वाटते राम शिंदे साहेब आहेत ना 60-65 हजार मताच्या लीडने निवडून येतील. माझं नाव संजय देवमुंडे. मी तरडगावचा रहिवासी. या सभा अशी विराट सभा झाली की आपल्या तालुक्यात पहिली सभा ही मोठी होणारी रेकॉर्ड ब्रेक सभा आहे. जनसंख्या किती असेल अंदाजे? अंदाजे लाखाच्या पुढं असेल बघा सभेला. या सभेत म्हणजे शेवटी आता टाइम संपल्यामुळे नड्डा साहेबांना थोडा उशीर झाला तरी पण जनता थांबून राहिली त्यांचं वाट बघण्यासाठी. काय कशी परिस्थिती असणार आहे 2024? 2024ला 101% राम शिंदे साहेब येणारच निवडून. 23 तारखेला निकालच घेऊन यायचं राम शिंदेचा. नमस्कार, बोला सरपंच. नमस्ते. सरपंच आहे मी. बरं, चालतंय. तुमचे सगळे कट करू नका बरं का, आमचे सगळे लोक आहेत. काय सांगाल? आज सभेला शिंदे साहेबांची कामं आमच्याकडे भरपूर आहेत बाहेर घेतात आणि त्यांनी आम्ही म्हणेन तशी कामं करतात.
आणि आम्हाला कुठलीही अडचण आली तरी शिंदेसाहेब उभा राहतात आमच्यासमोर. बरं, भूमिपुत्र आणि बाहेरचा काय विषय आहे? नाही, बाहेरचं जण आमचा काही संबंध नाही. आम्ही भूमिपुत्राचीच माणसं आहेत. आणि त्या माणसाचं आणि आमचं काही पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांचे दोष आहेत. हो, आमचे शिंदे साहेबांनी आतापर्यंत रोहित पवार करतात कुठलं दहशतीचं, आणि शिंदे साहेब ही सर्वसामान्यातली माणसं आहेत. साहेबांनी आतापर्यंत कुठलीही दहशत केलेली नाही. पण समोर लाखाच्या पुढे मतांनी निवडून येणार. किती 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 लोकांची सभा या ठिकाणी होती? हिथं असते ना जवळजवळ 50,000 लोक असते ना. 50,000 लोक असतील. 50,000. आम्ही या ठिकाणी जर पाहिले गेले तर भव्यशी सभा या ठिकाणी भरली गेली होती. काय सांगाल या सभेबद्दल? ही सभा म्हणजे आता राम शिंदे साहेबांचं लीड हे 50,000 मताच्या पुढं निश्चितपणानं ह्या सभेमधून दिसून येतंय. कर्जत जामखेडमधला सर्वसामान्य माणूस या सभेला या ठिकाणी आला. निश्चितपणे साहेबाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद गोरगरीब जनतेचा, भारतीय शेतकरी जनता पक्षाचे या ठिकाणी अध्यक्ष असले JP नड्डा देखील या ठिकाणी सभेला उपस्थित होते. हो, त्यांना थोडासा वेळ झाला, म्हणजे सभेचा टाईम 5 मिनटं असल्यामुळं त्यांना भाषण करता आलं नाही. परंतु त्या 5 वाजल्याच्या नंतर 5 मिनटं येऊन त्यांनी आशीर्वाद दिला. हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं आशादायी ठरलं. काय कशी परिस्थिती असणार आहे 23 नंतर? 23ला गुलाल हा निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी महायुतीचाच मिळणार आहे. ह्या पवारांचा आता गाशा सगळा गुंडाळलेला आहे. ते आता इथं थांबू शकत नाही. सगळी जनतेने ही निवडणूक हातात घेतली. राम शिंदे उमेदवार नसून या कर्जत जामखेडचा भूमिपुत्र उमेदवार आहे, म्हणून खऱ्या अर्थाने ही लढाई रंगतदारपणे चालू आहे. काय कशी परिस्थिती असणार आहे? राम शिंदे कमीत कमी 51 ते 70,000 मतांनी निवडून येणार आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती असणार? राम शिंदे. जर पाहायला गेलं तर राम शिंदे यांची भविष्य सभा या ठिकाणी पाहायला भेटली होती. हो. काय सांगाल या सभेबद्दल? आजची जी राम शिंदे साहेबांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ सांगता जी सभा झाली ही अतिशय एकदम जोरदार झाली. आणि विरोधी पक्षाचे विद्यमान जे आमदार आहेत एवढं बालिशपणाने ते बोलले की हे राष्ट्रीय अध्यक्ष येणारच नाहीत. अहो, तुम्ही तुमचं पाहा ना, तुमचे 7 आत्तापर्यंत सभा झाल्या, 7 प्रमुख नेते तुमचे आले नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलले नाही? संजय राऊत का नाही आले? खासदार राशीनला का नाही आले? काल बी तुमचे बरेच अध्यक्ष का नाही आले? तांबे नाही आले. आणि तुम्ही दुसऱ्यांचं बघण्यापेक्षा बोलण्यापेक्षा आपलं स्वतःचं पाहिलं पाहिजे ना. आपण काय आज ही कर्जतची सभा कुठं झाली? मेन चौकात झाली. ह्या सभेत किती पब्लिक होतं? आज बी तुम्ही समोर पहा किती ट्रॅफिक जाम. आणि अतिशय शिस्तीत सभा झाली. कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही, काय नाही. काय त्यांची विरोधी पक्षाची सभा आमच्या समोर इथून 100 मीटरवर आहे. ती जागा किती, ही जागा किती, जागा मोजून पाहतो मी. आणि हे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आत्ता तुम्ही व्हिडिओ व्हायरल झाले, तुम्ही व्हिडिओ पहा. आणि JP नड्डा साहेबाला ते अक्कलकोटवरून इथं आले. थोडा त्यांच्या लँडिंगला वगैरे टेक ऑफला थोडा त्रास झाला, परंतु ते आले. आणि आम्ही सगळे जे आहेत ना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, राम शिंदे साहेबासहित सगळे आम्ही सगळे महायुतीचे पदाधिकारी हे निवडणूक आचारसंहिता पाहणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याचं बंधन म्हणून 5 वाजता साहेबांनी भाषण बंद केलं. आणि 5 वाजता माईक बंद केल्यानंतर सर्वांना आवाहन केलं की कुणीही जागा हललं नका. कुणीही हल्लं नाही. त्याच्यानंतर 10 मिनटात JP नड्डा साहेब इथं आले आणि जोरदार त्यांचं सर्व कार्यकर्ते उपस्थित त्यांचं स्वागत झालं. ही भारतीय जनता पार्टीची आमची सर्वांची संस्कृती. आणि अजून 2 दिवस आम्ही 48 ताससुद्धा पूर्ण सगळं बंधन पाहणार आहे. आणि ह्यांचे जागच्या जागी आम्ही सगळं तपास ठेवणार आहे. पूर्ण यंत्रणा सज्ज, सगळे कार्यकर्ते सज्ज, प्रशासनाला सज्ज, आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यामुळे आता त्यांना आमचं एकच आव्हान आहे, आता चिडू नका, आता तुम्ही रडू नका. तुमचा पराजय सिद्ध झालेला आहे आणि 23 तारखेला निकाल दिसणार आहे. धन्यवाद. काय सांगाल? काय नाही नेते तुम्ही काय सांगाल? एकंदरीत भविष्य सभा या ठिकाणी पाहायला भेटत होती. काय म्हणले? भविष्य सभा या ठिकाणी पाहायला भेटत होती. राम शिंदेची सभा होते. एकंदरीत काय कशी परिस्थिती असणार? 23 नंतर काय परिस्थिती असणार? नाही, हे आजची जी सभा होती ऐतिहासिक सभा होती. ग्राउंडवरती न भूतो न भविष्यदाची सभा होती. आणि विरोधी आमदारांनी सकाळपासून प्रचार सुरू केला होता की JP नड्डा येणारच नाहीत. पण आमच्या सुदैवाने आमचे जेवढे नेत्यांची सभा जाहीर केल्या होत्या कर्जत मतदारसंघामध्ये, कर्जत जामखेड ते सर्व नेते पहिल्यांदा पहिली सभा राशीन झाले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ते आले. दुसरी सभा जामखेडला झाली.
मराठा महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ते आले. महाराष्ट्र कृषी आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यमंत्री पाशा पटेल ते आले. त्यानंतर कालच्या मिरजगाव सभेला केंद्रीय रोडकरी मंत्री गडकरी साहेब ते आले. त्यांनी सगळं सांगितलं रोड कोणी केले काय केले सगळे गोष्टी लग्न आम्ही करतोय हे करतो लाडू तुम्ही वाटता ही सगळी जनतेने काल मिरजगावला काल दुपारी 12 वाजता सभा सुरू झाली. 2:45ला सभा संपली. गडकरी साहेब 2:45ला आले आणि 2:45 वाजेपर्यंत कार्यक्रम सभा घेतली. नंतर 2:45 सभा संपली. आजही ती सभा दुपारी 1ला सुरू केली ती सभा आणि 5ला 1 मिनिट कमी असताना सभा संपली. आणि सभा संपल्यानंतर फोन आला की हेलिपॅडवर हे लँडिंग होतं आहे. जी पी नड्डे साहेब आमदार राम शिंदे यांनी उमेदवारांनी सांगितलं बा आत्ता आपलं 5 वाजता भाषण बंद केलेलं आहे. आपल्या भारतीय अध्यक्ष 10 मिनिटामध्ये पोहोचतात सर्वांनी खाली बसायचं. त्यांच्या आव्हानाला साथ देऊन सर्व पब्लिक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं खुर्च्या अपुऱ्या पडल्या एवढे बाहेर लोक आलते. हे लोकांच्या मनातून जनतेच्या मनातून सगळं आलेलं आहे की जी यांची हुकुमशाही दादागिरी पवारांची बारामती जी होती कर्जत तालुक्यामध्ये लोक लाचार नाहीत स्वाभिमानी आहेत. यांना दमदाटी करून दिली कार्यक्रमाचा अपमान केला 5 वर्षे. त्या अपमानाचा बदला चीड घ्यायची सर्व धर्मीय सर्व समाजात सर्व कार्यकर्ते निर्णय घेतला. विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निर्णय घेतला. मराठा समाज निर्णय घेतला आणि म्हणून ही परिस्थिती आली. हे आम्ही कोणाला आणलं नाही काय नाही आणि त्याच्यावर हा निकाल आजच लागल्यात जमा आहे. ही सगळे पत्रकाराला पोलिसाचा रिपोर्ट सगळ्याला माहिती आहे. आता 2 दिवसामध्ये ती काय करू शकत नाही कारण त्याचे पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आपण शांतीने घ्या. उद्याचं मतदान 20 तारखेला घेऊन घेऊ आणि 23 तारखेला निकालाचा गुलाल सगळ्या तालुक्याकडे सर्व समाजाच्या अंगावर पडणार आहे हे मला आशा आहे खात्री. जय हिंद जय महाराष्ट्र.